नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एक वेळा स्वागत आहे आपला MST सिटी सिम्प्लिफाईड या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून घ्या. तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कॅप राऊंड 2चे कट ऑफ कमी होण्याची 5 मुख्य कारणे. तर पहिला कारण आहे सीट विल बी इन्क्रीज ड्यू टू द न्यू गव्हर्नमेंट अँड सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस. जसं की आपल्याला माहीत आहे यावर्षी काही गव्हर्नमेंट कॉलेजेस ॲड होणार होते आणि ॲड झालेले आहेत, पण अद्याप कन्फर्मेशन म्हणजे सीट मॅट्रिक्समध्ये त्यांचे सीट्स आलेले नाहीत. त्याच्यामुळे त्यांना आपण सध्या अनऑफिशियल कॉलेज असं धरू. तर जेव्हा लोक सीट मॅट्रिक्समध्ये त्यांचे नाव येत नाही तेव्हा लोक ते कन्फर्म होत नाही. दुसरं कारण आहे फ्री एक्झिट घेतला आहे. खूप साऱ्या मुलांनी फ्री एक्झिट घेतला आहे. फ्री एक्झिट म्हणजे ते सीट्स आता वॅकंट झालेले आहे, त्यांच्या जागी नवीन मुलांना चान्स भेटणार आहे. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चॉईस फिलिंगमध्ये मिस्टेक. हा म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट फेज असते तुमच्या काउन्सिलिंगमध्ये आणि खूप सारे विद्यार्थी याच पॉईंटवर चूक करून टाकतात. ती म्हणजे चॉईस फिलिंगमध्ये मिस्टेक. आणि चॉईस फिलिंगमध्ये मिस्टेक झाली की प्रॉब्लेम काय होते, तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट न होणे किंवा कॉलेज अलॉटमेंट झालं आहे तरी बेस्ट कॉलेज न भेटणे. तर आपल्या रँकवर आपल्या कॅटेगरीनुसार बेस्ट कॉलेज घेण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि 999मध्ये आमची काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करू शकता. तर नेक्स्ट जे पॉईंट आहे ते आहे MCC राऊंड झाल्यामुळे कट ऑफवर परिणाम. जसं की MCC राऊंड 2 झाल्यामुळे कट ऑफवर जे परिणाम झाला आहे, खूप सारे विद्यार्थी जे गव्हर्मेंट सीट घेतली होती ते आता सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये जाणार आहेत. सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणजे एम्स जिपमर. आता ते विद्यार्थी तिकडे गेले की इकडे सीट वॅकंट होतील आणि जसं आपल्याला माहीत आहे एक जरी सीट वॅकंट झाली म्हणजे त्या सीटवर दुसरा विद्यार्थी येणार आहे. तर हे 5 महत्त्वाचे कारणे आणि मुद्दे होते ज्याच्यामुळे कट ऑफ कमी होणार, त्याची 100% आशंका आहे. तर खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि 999मध्ये आमची काउन्सिलिंग जॉईन करून या काउन्सिलिंगला तुम्ही एकदम सिंपल आणि सरळ बनवू शकता.